नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचा. लक्ष्मीपूजना दिवशी आम्ही तात्यांसाठी एक बाईक घेतली आणि त्या बाईकचीही पूजा करायची आहे. सगळ्यात आधी मी इथे 4 व्हीलरची पूजा करून घेतली आणि त्यानंतर नंबर लागला न्यू बाईकचा. या बाईकची सकाळीच गणपतीच्या मंदिरात ब्राह्मण काकांकडून पूजा करून घेतली होती. सो त्याची पुन्हा एकदा आम्ही सगळ्या लेडीजनी मिळून पुन्हा छान अशी पूजा केली. सगळ्यांना मी हळदी कुंकू लावलं, पेढे वाटले आणि खूप छान हसतं खेळतं वातावरण झालं होतं. सगळ्यांसोबत खूप छान वाटतं अशी कोणती नवीन गोष्ट शेअर करायला. सो इथे छान अशी पूजा झाली, आईंची पूजा झाली, सगळ्या लेडीजची पूजा, सगळ्यांचे फोटोज वगैरे झाले आणि त्यानंतर खूप लेट नंबर लागला माझ्या चिवताईचा. कारण ती कुठे खेळायला गेली होती तिलाच माहिती. तिला मी बोलली होती जाऊ नको, तरी ती गेली आणि तिला यायला थोडा उशीर लागला. त्याच्यामुळे सगळ्यात शेवट पूजा तिनेच केली. कारण तिने जर पूजा केली नसती तर ती खूप रडली असती. कारण तिला असं सगळ्यात जास्त मान दिलेला ना तिला कधीही आवडतो. त्यानंतर पूजा झाल्यानंतर मिस्टरांनी बाईक दुसरीकडे लावली आणि ही आहे माझ्या चिमुकलीने काढलेली रांगोळी. आणि दारासमोर जी दुसरी रांगोळी काढली होती ना तीही खूप सुंदर आहे ना. गेटच्या समोरच काढली होती. नंतर काय गाड्या काढल्यानंतर सगळ्यांचा फटाकड्यांचा असं मस्ती सुरू झाली. सगळ्यांनी फटाकडे वाजवायला सुरुवात केली आणि मी पण इथे दिवे लावून घेते दारामध्ये, कारण अजून पूजाही बाकी होती. सो दारात दिवे लावले, त्यानंतर तुळशीसमोर, बर्फीच्या रांगोळीसमोर खूप छान असे सगळीकडे दिवे लावले ना की खूप छान वाटतं. मुलांचं चालू होतं तिथे फटाकडे उडवणं, म्हणजे साधे साधे फुलबाजे म्हणा, सुरसुरी वगैरे असं बरंच काही काही होतं ना, जे छोटे छोटे फटाकडे घरातल्या घरात दारातच करू शकतात तसे दिले होते त्यांना. कारण त्यांनाही कंट्रोल होत नव्हतं, कधी एकदा ते फटाकडे फोडतीन असं झालं होतं. दारासमोरची ही दुसरी रांगोळी रॉकीनीच मी विस्कटवली. सो त्याला एका साईडलाच बांधून ठेवलं आज तात्पुरतं थोड्या वेळासाठी. आणि इथे जी रांगोळी काढली होती ना पायऱ्यांवरती, तिथे ज्यावेळेस मी दिवे ठेवले त्यावेळेस ती रांगोळी दिसण्यात आली. कारण तशी दिसतच नव्हती, इतका अंधार होता दारात इथे लाईट नसल्यामुळे. सो चला आता दिवे लावून झालेत, पूजाही करायची होती. अगस्त्य बर्फीचे फटाकडे उडवून झाल्यानंतर त्यांनाही म्हटलं चला आपण सगळे मिळून एकदा देवीची आरती करून घेऊ. आरती सुरू झाली की घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होतं ना. पहा तर कोणी घंटी वाजवतंय, कोणी टाळ्या वाजवतंय, सगळेजण हसतमुखाने एकदम आनंदाने देवीची आरती करत होते. सगळ्यात आधी गणपतीची आरती झाली, नंतर देवीची, नंतर घालिंग लोटांगण. मस्त वाटत होतं आणि मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत होते. सगळेजण असल्यावरती तर अजूनच जास्त मजा येते. मागच्या वर्षी बर्फीचे पप्पा नव्हते लक्ष्मीपूजनाच्या वेळेस, पण यावर्षी ते असल्यामुळे अजूनच जास्त मजा आली. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा ऐकलत ना तुम्ही मुलांचा आवाज, किती आनंदी होते सगळेजण. फायनली आरती झाली आणि सगळ्यांनी आरती घेतली. आईंनी ह्यांना आणि रूपाच्या मिस्टरांना दोघांनाही अशी प्रेमाने आरती दिली आणि त्यानंतर सगळ्यांनी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा. सगळ्यात आधी रुपाली आणि तिचे मिस्टरांनंतर आम्हीही आईन त्यांच्या पाया पडलो. आणि मोठ्यांचं अनुकरण छोटे करणार नाहीत असं तर कधी होतच नाही. बर्फी, अगस्त्य आणि आरोही सो सगळेजण पाया पडले, शिवन्या सिद्धीसुद्धा. आणि बाहेर पहा मस्त असं फटाका चालू होता, असं कॅप्चर केला मोबाईलमध्ये, खूप छान वाटलं. माझ्या रांगोळीसोबत 2-3 फोटोज काढले, दिव्यासोबतही छान छान फोटोज काढले. दारात आम्ही दोघांनीसुद्धा, आईन तात्या सगळ्यांसोबत छान फोटो काढल्यानंतर इथे पहा आम्ही आलो आहे मावशींच्या घरी. सो इथे त्यांच्या घरी हळदी कुंकू
आम्ही सगळ्याजणी दरवर्षी एकमेकींच्या घरी जाऊन अशा प्रकारे सेलिब्रेट करतो. खूप छान वाटतं. एकतर आपण दुसऱ्याची म्हणजे लक्ष्मीपूजनाची पूजाही त्याचाही आशीर्वाद घेतो आणि असाच थोडासा वेळ एकमेकींसोबत घालवला ना तर खूप छान वाटतं. दररोजच्या ज्या कामं चालूच असतात घरातली, स्वयंपाक, भांडी वगैरे, त्यातून हा थोडा वेळ काढला ना की खूप प्रसन्न वाटतं. आता हे देवांची मांडणी किती सुंदर दिसते तर पहा. चला तर इथे दर्शन झाल्यानंतर आलो मी वैशाली मावशींच्या घरी. तिथे आतमध्ये शूट नाही घेतलं आणि नंतर लगेचच माझ्या घरीही आलो. तिथेही शूट झालं नाही आणि फायनली इथे रुपालीच्या घरी आलो. तिथे त्यांच्या देवांची मांडणी वगैरे पाहिली. तिथे हळदी कुंकू झालं छान आणि सगळं काही एकदम छान. सगळ्यांच्या घरी जाऊन आल्यानंतर फायनली तुम्हाला मी दाखवते बर्फीनी काढलेली ही तुळशीसमोरची सुंदर अशी रांगोळी. तिने शुभ लाभ हा शब्द लिहायचाही प्रयत्न केला होता. ही रांगोळी रॉकीनी बिघडवली आणि ही फायनली माझ्या दारासमोरची सुंदर अशी रांगोळी. सो तुम्हाला आजची ही रांगोळी कशी वाटते नक्की सांगा. बाकी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. पुन्हा भेटू. बाय बाय.